नमस्कार. आज मी प्रत्येक स्त्रीला एक साधा प्रश्न विचारते. तुम्ही कधी स्वतःची तुलना दुसऱ्या महिलेशी केली आहे का? कधी असं वाटलं आहे का? ती माझ्यापेक्षा सुंदर आहे. ती माझ्यापेक्षा हुशार आहे. तिचं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं आहे. खरं सांगायचं तर आपण सगळ्यांनी कधी ना कधी असं नक्कीच विचार केलाय. पण आज मी तुम्हाला सांगायला आले आहे, तुलना करणं हेच आपल्या दुःखाचं एक मोठं कारण आहे. तुलना का होते? महिलांनो, आपण तुलना का करतो? कारण आपल्याला लहानपणापासून तुलना ऐकायला मिळते. पहा, ती मुलगी किती चांगलं शिकते. पहा, ती किती छान दिसते. पहा, ती किती सगळं मॅनेज करते. हळूहळू ही तुलना आपल्या मनात बसते आणि मग आपण स्वतःलाच कमी समजू लागतो. आजकाल सोशल मीडियामुळे ही तुलना अजून वाढली आहे. इंस्टाग्राम उघडलं की आपल्याला सगळ्यांचं परफेक्ट आयुष्य दिसतं. कुणीतरी ट्रॅव्हल करत आहे, कुणीतरी सक्सेस सेलिब्रेट करत आहे, कुणीतरी परफेक्ट लाईफ दाखवत आहे. आणि ते पाहून आपल्याला वाटतं, माझं आयुष्य इतकं स्पेशल का नाही? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियावर लोक त्यांच्या आयुष्यातील बेस्ट मोमेंट्स दाखवतात. त्यांच्या स्ट्रगल्स कुणीच दाखवत नाही. मी तुम्हाला एक छोटं एक्झाम्पल सांगते. 2 महिला होत्या. पहिली महिला नेहमी दुसऱ्यांशी तुलना करायची. ती माझ्यापेक्षा चांगली आहे. ती जास्त सक्सेसफुल आहे. या विचारांमुळे तिचा कॉन्फिडन्स कमी होत गेला. दुसरी महिला फक्त स्वतःवर फोकस करायची. ती म्हणायची, मी कालपेक्षा आज चांगली बनायचं आहे. हळूहळू तीच महिला आयुष्यात पुढे गेली, कारण तिने तुलना नाही तर स्वतःची ग्रोथ निवडली. महिलांनो, आपण कधी विचार केलाय का की स्वतःची तुलना दुसऱ्यांशी केल्याने आपल्याला काय नुकसान होतं? सुरुवातीला ती छोटी गोष्ट वाटते, पण हळूहळू ती आपल्या मनावर खूप मोठा परिणाम करते. तुलना केल्यामुळे 3 मोठ्या गोष्टी घडतात. 1. कॉन्फिडन्स कमी होतो. जेव्हा आपण सतत दुसऱ्यांशी तुलना करतो, तेव्हा आपल्याला वाटायला लागतं, ती माझ्यापेक्षा चांगली आहे, ती माझ्यापेक्षा सुंदर आहे, ती माझ्यापेक्षा जास्त सक्सेसफुल आहे. आणि हळूहळू आपला सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो. आपण स्वतःला कमी समजू लागतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणीच परफेक्ट नसतं. प्रत्येक व्यक्तीकडे काही स्ट्रेंग्थ्स असतात आणि काही वीकनेसेस असतात. दुसरी गोष्ट, आपण स्वतःची किंमत विसरतो. जेव्हा आपण दुसऱ्यांवर जास्त फोकस करतो, तेव्हा आपण स्वतःच्या क्वालिटीज विसरतो. उदाहरणार्थ, कदाचित तुम्ही खूप केअरिंग असाल, कदाचित तुम्ही खूप स्ट्रॉंग असाल, कदाचित तुम्ही खूप मेहनती असाल, पण तुलना करताना आपण या सगळ्या गोष्टी विसरतो. आपल्याला फक्त आपल्या कमतरता दिसायला लागतात. तिसरी गोष्ट, हॅपीनेस कमी होते. तुलना केल्यामुळे आपल्या आयुष्यातील आनंद कमी होतो, कारण आपण नेहमी दुसऱ्यांचं आयुष्य पाहत असतो आणि आपल्याला वाटतं त्यांचं आयुष्य जास्त चांगलं आहे. पण खरं सांगायचं झालं तर प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही स्ट्रगल असतो. फरक इतकाच असतो, काही लोक ते दाखवत नाहीत. म्हणून महिलांनो, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुलना केल्याने कधीच प्रगती होत नाही. तुलना केल्याने फक्त मन दुखावतं. पण जेव्हा आपण स्वतःवर फोकस करतो, तेव्हा आपलं आयुष्य खरंच बदलायला सुरुवात होते. 6. प्रत्येक स्त्रीची जर्नी वेगळी असते. महिलांनो, एक गोष्ट समजून घ्या, या जगात 2 व्यक्तींचं आयुष्य कधीच सारखं नसतं. प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं असतं, परिस्थिती वेगळी असते, संघर्ष वेगळी असतात. मग तुलना कशी शक्य आहे? उदाहरण द्यायचं झालं तर, एक महिला करिअर करत असेल आणि दुसरी महिला घर सांभाळत असेल. दोघींचं आयुष्य वेगळं आहे, दोघींचा संघर्ष वेगळा आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची जर्नी युनिक आहे. 7. लोकांच्या बोलण्याचा परिणाम. कधीकधी तुलना आपण करत नाही, पण लोक आपल्याला तुलना करून दाखवतात. ती बघ किती स्मार्ट आहे, ती बघ किती सगळं मॅनेज करते. हे शब्द ऐकून आपण स्वतःला कमी समजू लागतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, लोक काय म्हणतात यावर आपली किंमत ठरत नाही, आपली किंमत आपणच ठरवतो. 8. स्वतःवर फोकस कसं करायचं? जर तुलना थांबवायची असेल तर एक सवय लावा. दुसऱ्यांवर फोकस करण्याऐवजी स्वतःवर फोकस करा. स्वतःला रोज एक प्रश्न विचारा, कालपेक्षा आज मी काय बेटर करू शकते? कदाचित छोटी गोष्ट असेल, नवीन स्किल शिकणं, स्वतःसाठी वेळ काढणं किंवा कॉन्फिडन्स वाढवणं. हळूहळू तुम्हाला तुमच्यातच चेंज दिसेल. 9. स्वतःची किंमत कशी ओळखायची? महिलांनो,
स्वतःची किंमत ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःची किंमत ओळखणार नाही तोपर्यंत जगसुद्धा तुम्हाला महत्त्व देणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही खूप काही करता. तुम्ही घर सांभाळता, कुटुंब सांभाळता, सगळ्यांना सपोर्ट करता. म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नका. महिलांनो, आजपासून एक गोष्ट ठरवा, मी स्वतःची तुलना कधीच दुसऱ्यांशी करणार नाही. कारण मी युनिक आहे. माझं आयुष्य युनिक आहे. माझी जर्नी युनिक आहे. मी फक्त एक गोष्ट करणार, कालपेक्षा आज बेटर बनणार. आणि लक्षात ठेवा, जेव्हा एक स्त्री स्वतःची किंमत ओळखते तेव्हा तिचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं.